नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत। प्रलंबित प्रश्न, पाणी, सिंचन योजना, रेल्वे अशा अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी आणून प्रश्न मार्गी लावले आहेत। त्यामुळे जनता कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांमुळे समाधानी आहे। त्यामुळे आता सुद्धा त्यांनाच निवडून आणणार असे मत व्यक्त केले जात आहेत। तर पाहूयात आपण मतदारांच्या खासदारांविषयी काय प्रतिक्रिया आहेत। निंबाळकर साहेब बरोबर येणार ना कधी बी, कारण मोहिते पाटलांच्या काळात फक्त आमच्या गावात एक लाईटीचा दिवा भेटला होता आणि निंबाळकर साहेबांच्या काळात आता आमच्या गावात LED लॅम्पचे 5 दिवे भेटलेत आणि इथं देवळाली विट रस्ता ही 15 लाखात ह्याला निधी भेटला आहे। अजून स्मशानभूमीला तिथं पेवर ब्लॉक बसवाय त्याला 5 लाखाचा निधी भेटला आहे। अशी बरीच एक 55 लाखाच्या आसपासचा निधी आमच्या गावात निंबाळकर साहेबांच्या खासदार निधीतून भेटलेला आहे। तर विरोधक म्हणतात की ते काम तर आम्ही अगोदरच केलेले आहेत, नाही का, की ह्यांनी फक्त आयत्या पिठावर त्रिगोट्या मारले किंवा नाही, निधी तर भाजपच्या सरकारमधूनच भेटलेला आहे ना, बरोबर आहे ना। सरकार कोणाचं आहे? भाजपचंच आहे। आता तुम्ही काय म्हणणार की कोणी भेटलंय, तर खासदार साहेबांच्याच प्रयत्नातून भेटलेलं आहे ना ते, त्यांच्या म्हणजे ते लेटर पॅड असतात त्याच्यातनंच भेटलेलं आहे ना ते। मोदीजींचं आणि खासदार साहेबांचं यांचं नातं, त्यांचा संबंध याच्याबद्दल काय सांगता येईल काय? आता तुम्ही एक आम्ही आता मध्ये फलटणला गेलतो, कार्यक्रम होता फडणवीस साहेबांचा, त्या ठिकाणी निरादेवदरचं पाणी आलं होतं। हे जवळजवळ 40 वर्षापासूनचं पाणी पवार कुटुंबियांनी सगळं त्या तालुक्यांना तिकडे वळलेलं होतं, बरोबर आहे। ज्यावेळेस आम्ही तिथं जाऊन स्वतः बघितलं की हे पाणी आलंय खरं, जे त्यांच्या हक्काचं पाणी आहे ते सगळं पवार कुटुंबियांनी पळवलं होतं तिकडं बारामती तालुक्याकडं। मग ज्यावेळेस तिथं एक कणकर नेतृत्व भेटलं ना, त्यामुळेच ती पाणी आलं ना तिकडं, बरोबर आहे की नाही। जर एवढे दिवस ते त्यांची सत्ता होती सगळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत, मग ती त्यांच्या हक्काचं पाणी तिकडं सगळं त्या बारामती तालुक्यातच पळवत होते ना। मग ज्यावेळेस त्यांना कणकर नेतृत्व भेटलं निंबाळकर साहेबासारखं, तेव्हा ती त्यांचं हक्काचं 40 वर्षाचं पाणी त्यांना तिथं आज त्यांच्या शेतापर्यंत जाऊन पोचलं। आम्ही ती डोळ्याने जाऊन बघून आलो तिथपर्यंत, त्या दिवशी फलटणला सभेला गेल्यानंतर